जय गजानन जयच संस्कृत रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमधल्या पुढील भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काव्य नेमकं कशाला म्हणायचं, काव्याची व्याख्या कशी करायची, हा प्रश्न सनातन काळापासून सगळ्या काव्यशास्त्राच्या जाणकारांच्या समोर आहे. काव्य नेमकं म्हणायचं कशाला, आणि मग त्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या त्यांच्या विचारानुसार काव्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. प्रत्येक व्याख्या आपापल्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे, वेगळी आहे. त्यात एक चिंतन आपल्या समोर ठेवलेलं असतं. त्यातल्या काही व्याख्या ज्या आजच्या प्रतिपाद्य विषयाला अनुरूप अशा प्रकारच्या आहेत, तेवढ्यांचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. काही मजेदार व्याख्या आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये पाहायला मिळतात. त्यातली एक व्याख्या आहे, पंडितराज जगन्नाथांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गंगालहरी लिहिणारे, रसगंगाधर असा त्यांचा दिव्य ग्रंथ. त्या रसगंगाधर नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी काव्याची व्याख्या दिली. रमणीयार्थ प्रतिपादक शब्द, रमणीय अशा प्रकारचा अर्थ प्रतिपादन करणारे जे शब्द आहेत, रमणीयाचा अर्थ मनाला आनंद देतात, काहीतरी वेगळंच मिळालं ऐकायला, अशा प्रकारची एक भावना निर्माण होते. अरे हा तर आपण विचारच केला नव्हता, अशा दृष्टीने तर कधी पाहिलंच नव्हतं, त्याला काव्य असं म्हणतात. सामान्य रचनेतही आपल्याला पाहायला मिळेल, या गोष्टीकडे म्हणून पाहतो ना, त्याला सामान्य माणूस म्हणतात. पण या गोष्टीकडे म्हणून जो पाहू शकतो, याचा अर्थ काहीतरी वेगळ्याच दृष्टीने पाहू शकतो, त्याला कवी म्हणतात. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण हजारो वेळा मॉर्निंग वॉकला आपण गेलो असू, हजारो वेळा बगीच्यामध्ये फिरले असू, हजारो वेळा आजूबाजूला गवत पाहिलेलं असेल, त्या गवताला लागलेले फुलं पाहिले असतील, पण त्यातल्या कुठल्याच फुलाकडे पाहून आपल्याला ती फुलं राणी सुचू शकत नाही, कारण आपण कवीला येऊ. हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्या. का कवीचं महत्व आहे, त्या कवीला त्या फुलाच्या जागी फुलं राणी दिसते, आणि मग बाकीची सगळी रचना निर्माण होते. मग सूर्य किरण हा कसा तिला उठवत आहे, दवबिंदू कशी तिथे आलेले आहेत, इत्यादी विस्तार होऊ शकतो. पण मुळात फूल हे फूल नाही, तर ती फुलं राणी आहे हसणारी, ही कल्पना जी आहे ना, ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी कवीला कवित्व प्रदान करत असते. ती त्याच्या ठिकाणी असणारी अलौकिक शक्ती असते. आणि मग रमणीय अर्थ आपल्या समोर येतो. रसगंगाधरकार जगन्नाथ आपल्याला नेमकं त्याचं वर्णन करतायत. दुसरे एक कवी आहेत विश्वेश्वर नावाचे, त्यांनी जी व्याख्या केली ती आपल्या प्रतिपाद्य विषयाला अधिक जवळची असल्यामुळे मुद्दाम तिचा उल्लेख करतो. ते सांगतात, चमत्कार सारम काव्यम. काव्य हे चमत्काराचं सार असतं, काहीतरी चमत्कृती त्याच्यात असते, वेगळंच काहीतरी मांडलेलं असतं, आपल्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काहीतरी एक सुखद धक्का दिलेला असतो, वेगळाच अर्थ आपल्या समोर सादर केलेला असतो. आणि म्हणून असं जे चमत्कृती आहे, त्या चमत्कृतीचा सार म्हणजे काय, तर जणू काही काव्य, अशी व्याख्या त्यांनी आपल्या समोर केली. विश्वनाथ नावाचे एक पंडित आहेत. विश्वनाथ पंडितांनी व्याख्या करताना किंवा विवेचन करताना शब्द वापरले, चमत्कार चित्त विस्तार रूप विस्मय अपर पर्याय. जणू काही विस्मयाचा अपर पर्याय म्हणजे काव्य. याचा अर्थ विस्मय वाटतो, आश्चर्य वाटतं, अरे हे तर काहीतरी वेगळंच आहे, अशी जी रचना आपोआप येते, असा जो उद्गार येतो, अशी जी प्रतिक्रिया येते, ती प्रतिक्रिया द्यायला लावणार जी रचना, त्या रचनेला काव्य असं म्हणतात. किंवा मग अशी म्हटलं, चमत्कार चित्त विस्तार रूप. चित्त याचा अर्थ चिंतन, आपलं एक चिंतन चालू असतं कोणत्याही विषयाकडे पाहताना, त्या विषयाकडे पाहताना आपलं जे चिंतन आहे, त्या चिंतनाचा विस्तार जे करतं त्याला काव्य असं म्हणतात. किती वेगवेगळ्या अंगाने विचार केलेला लक्षात घ्या. चित्ताचा विस्तार, चिंतनाचा विस्तार, याचा अर्थ त्या गोष्टीकडे पाहण्याची भूमिका विस्तारित होते, नवीन एक दृष्टिकोन प्राप्त होतो. असं जिथं जिथं होतं ना, त्याला काव्य असं म्हणतात. अशा काव्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आपल्याला सांगितल्या आहेत. तुम्हाला ही सगळी प्रस्तावना का सांगितली, त्याचं उत्तर आहे, अशीच एक चमत्कृती आज आपल्या समोर जे सुभाषित आहे, आज आपल्या समोर जी अन्योक्ती आहे, त्यामध्ये कवींनी वापरलेली आहे. आणि म्हणून ही सगळी रचना आपल्याला सांगितली की काहीतरी एक धक्कातंत्र ज्याला आपण म्हणतो, काहीतरी वेगळीच भूमिका, काहीतरी वेगळाच अर्थ तो आपल्या समोर चमत्कृतीतून अशा सादर केलेला असतो. आणि म्हणून ती चमत्कृती त्याला काव्य असं म्हणतात. ही काव्याची व्याख्या सांगितली कारण आपल्या समोर अशी एक चमत्कृती सांगितली आहे, ज्याला विरोधाभास अलंकार असं म्हणतात.
एकदम अशक्य असणारी विरुद्ध अशा प्रकारची एक काहीतरी कल्पना मांडलेली असते. आणि मग त्यासाठी प्रस्तावना वापरताना आपल्याला सांगितलं अन्योक्ती आहे, गोदावरी अन्योक्ती. गोदावरी नदीचा विषय आपल्याला माहिती आहे, प्रगट का झाली तेही आपल्याला माहिती आहे, ऐकून कथा माहिती असेल. महर्षी गौतमांचा विचार आहे. भारतीय संस्कृतीमधले सगळे नावं अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याला पाश्चात्य संस्कृतीत कदाचित ऐकून माहिती असेल नावात काय ठेवलंय. भारतीय संस्कृती सांगते नाही, सगळं काही नामातच ठेवलेलं आहे. म्हणजे नामाचा विचार वेगळा, इथे मी नावाच्या अर्थाने म्हणतो. गौतम किती सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या. गौ विज्ञानामध्ये गौ शब्दाचा अर्थ गो विज्ञान, त्यामध्ये जे तम म्हणजे श्रेष्ठ ते गौतम. त्या गौतमांचा उल्लेख आहे. या गौतमांचं वर्णन करताना आता आपल्याला ती सगळी कथा नाही सांगायची आहे, पण केवळ पार्श्वभूमी म्हणून सांगतो. महर्षी गौतमांच्या आश्रमामध्ये एका दिवसाची शेती होत होती असं पुराणकारांनी वर्णन केलं. याचा अर्थ रात्री बी पेरायचं आणि दुसऱ्या दिवशी कापणी करता पीक तयार असायचं. तुम्हाला असं कसं होईल, त्याचं उत्तर आहे आता आपल्याला त्याच्यात शिरायचं नाहीये. त्याच्या मागचं विज्ञान वेगळ्या पद्धतीने हे सगळं ते गो विज्ञानातून घडवत होते. मग अशा वेळी प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये सगळे ऋषीमुनी गौतमांच्या आश्रमात आले. खाणं पिणं तर झालं, पुढं दुष्काळ दूर झाला, पण या सगळ्यांचं जगण्याचं कार्य गौतमांच्या माध्यमातून घडलं. म्हणून गौतमांना जे मोठेपण मिळतंय ना, ते सहन न झालेल्या लोकांनी तिथे एक षडयंत्र केलं. एक अत्यंत मरतुकडी गाय मुद्दाम गौतमांच्या समोर पाठवण्यात आली. गौतमांनी तिला हाकलायच्या निमित्ताने धक्का फक्त दिला आणि त्या धक्क्याने ती गाय मेली. ताबडतोब गोहत्या गोहत्या अशा पद्धतीने गौतमांच्या विरुद्ध षडयंत्र केल्या गेलं, आरडाओरड केली गेली. गौतमांनाही वाईट वाटलं की अरे चुकून का होईना, पण आपल्या हातून गाय मेलेली आहे, गोहत्या घडलेली आहे, महापातक लागलेलं आहे. आणि म्हणून त्या पातकातून दूर होण्यासाठी त्यांनी भगवान शंकरांची उपासना केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन आपल्या मस्तकावर असणारी गंगा, त्या गंगेका तिच्यापेक्षा पवित्र जगात काही नाही या हिशोबामध्ये, आणि म्हणून पवित्र करण्याकरता गौतमांच्या पापातून त्यांना दूर करण्यासाठी, त्या पापाचं क्षालन करण्यासाठी भगवान शंकरांनी आपल्या मस्तकातली गंगा गौतमांच्या आश्रमात प्रवाहित केली असं वर्णन आहे. आणि ही सगळी कथा घडलेली आहे तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर नावाच्या क्षेत्रामध्ये. म्हणून तिथून उगम पावलेली जी नदी, त्या नदीला गोदावरी असं आपण ओळखतो. तिला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. गौतमांच्यासाठी प्रकट झालेली आहे त्या गोदावरीला उद्देशून कवी आपल्या समोर काव्य सादर करतायत. आणि कवीनी पहिल्या प्रश्नामध्ये मगाशी म्हटलं तसं चमत्कृती असली पाहिजे काहीतरी. त्या चमत्कृतीचं वर्णन करताना सांगितलं न केनापि श्रुतम दृष्टम. पहिल्यांदा सांगितलं कोणीही श्रुत म्हणजे ऐकलेलं नाही, कोणीही दृष्टम म्हणजे पाहिलेलंही नाही. न केनापि आजपर्यंत कोणीही ऐकलेलं नाही, कोणीही पाहिलेलं नाही. काय वारीना वारी शुष्यते. वारी म्हणजे जल, पाण्याने पाणी सुकवल्या जातं असं आजपर्यंत कोणी ना ऐकलंय ना कोणी पाहिलंय. काय मजेदार रचना असते, लक्षात घ्या. सुभाषितातल्या प्रत्येक शब्दाचा स्थानाचा विचार सुद्धा आपल्याला गांभीर्याने एक वेगळी दृष्टी देत असतो. न केनापि श्रुतम आधी वापरलंय, त्यानंतर वापरलं न केनापि दृष्टम. का? कारण जगामध्ये जरी आपल्याला ज्ञान डोळ्यांनी अधिक मिळत असलं तरी बहुसंख्य गोष्टी आपण प्रत्यक्ष नाही पाहत ना. मग काय होतं, कोणीतरी सांगितलेलं ऐकलेलं असतं, तिथं मी गेलेलो नसतो. हिमालयातलं वातावरण कसं आहे हे जर मी आज बोलायला सुरुवात केली तर तुम्ही म्हणाल तुम्ही कुठं गेले होते हिमालयात? नाही गेलो. पण लक्षात घ्या, जे गेले होते त्यांनी जे सांगितलंय ते ऐकून मला जे ज्ञान झालंय ना, ते माझ्या प्रत्यक्ष पाहिलेल्या ज्ञानापेक्षा अधिक असतं. आणि मग तो जो हिशोब आहे, म्हणून पहिल्यांदा ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्याचा म्हणजे अर्थ पाण्याने पाणी सुकणे हे जे पुढचं सांगायचंय ते पाहिलं का तुम्ही? नाही. तो म्हणतो नाही पाहिलं तर नाहीच आहे, ऐकलं सुद्धा नाहीये. म्हणजे मी तर नाहीच पाहिलं, पण दुसरं कोणी पाहिलंय असं सुद्धा कधी ऐकलेलं नाही. म्हणजे कोणाच्याच अनुभूतीचा विषय नाही. अशा अर्थाने जेव्हा त्यांना सांगायचंय तेव्हा ती रचना आपल्या लक्षात येते की पहिले श्रुत का वापरलं आणि नंतर पाहणं का वापरलं. कारण कानाच्या माध्यमातून आपल्याला अधिक गोष्टी कळतात, आपल्याला अधिक ज्ञान डोळ्यांनी होत असतं. हा नियमशास्त्रकारांनी सांगितला. 83% ज्ञान आपण पंच ज्ञानेंद्रियांच्या विचारात
डोळ्यांनी घेतो, याचा अर्थ पाहणे हा अधिक महत्वाचा विषय. पण व्यापकतेचा विचार जर करायचा असेल तर तो ऐकण्याचा आहे. कारण जेवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या नसतात त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला ऐकून माहिती असतात. हा जो विचार आहे तो तिथं वापरायचा आहे. आणि म्हणून आपल्याला समोर सांगितलं की न केनापि श्रुतम, त्याच्यानंतर वापरलं न केनापि दृष्टम. काय पाहिलं नाही किंवा काय ऐकलं नाही त्याचं उत्तर वारीना वारी शुष्यते. पाण्याने पाणी सुकतं असं कधीही आजपर्यंत कोणी पाहिलेलंही नाही, कोणी अगदी ऐकलेलं सुद्धा नाही. म्हणजे पूर्वजांच्या किंवा इतरांच्या कोणाच्या अनुभवाचा देखील तो विषय नाही. कारण अनेक गोष्टी आपण म्हणतो माझ्या काळात मी नाही पाहिलं पण पूर्वीचे लोक असं म्हणायचे. इथं तोही विषय नाहीये. आजपर्यंत कोणी ऐकलं नाही, आजपर्यंत कोणी पाहिलं नाही. काय पाण्याने पाणी सुकतं. पहिल्यांदा ते आपल्याला हिशोब सांगितला, पण दुसऱ्या ओळीत चमत्कृती आपल्या समोर सादर करतात, वेगळाच हिशोब देतात. अहो म्हणतात असं काय करतात, कोण म्हणतं नाही सुकत, पाण्याने पाणी सुकतं. व्यवहारात नाही होऊ शकत हे. पाण्याने पाणी कसं सुकेल, कुठल्याही ओल्या गोष्टींनी सुद्धा सुकणार नाही. पाण्याने तर सोडून द्या. म्हणजे हे मी जर वाक्य वापरलं की पेट्रोल टाकून आग विझवणे, ते किती विरोधी वाक्य आहे, अशक्य गोष्ट आहे. पेट्रोल टाकून आग विझेल कशी, उलट ती जास्त भडकणार आहे. हा साधा हिशोब आहे. तसं पाणी टाकून एखादी गोष्ट सुकवली असं जर म्हटलं तर किती विचित्र वाटणार आहे की एखादी गोष्ट आपल्याला सुकवायची आहे, एखादं वस्त्र आहे, एखादी वस्तू आहे, सुकवायची आहे. आणि समजा तुम्हाला कोणी सांगितलं त्याच्यावर पाणी टाक म्हणजे सुकेल, तर तुम्हाला काय मूर्ख आहे का? असं कसं होऊ शकेल. पाण्याने वस्तू सुकणार नाही, ओलीच होणार आहे. पण कवी सांगतात नाही, असं काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहे आणि म्हणून तर ते कवी आहे, म्हणून तर ती चमत्कृती आहे. ते म्हणतात अरे पाण्याने पाणी सुकत नाही असं जे तुम्हाला वाटतं ना ते खरं नाहीये. चला उदाहरण देतो. कोणतं उदाहरण? ते म्हणतायत अहो गोदावरी वारी. ही जी गोदावरी आहे ना, या नदीचं वारी म्हणजे जे जल आहे ना, ते जल असं चमत्कार पूर्ण आहे. त्या जलामध्ये अशी दिव्य शक्ती आहे की ते पाणी सुकवतं. तुम्हाला गोदावरीच्या पाण्यामध्ये तुम्ही किती उड्या मारल्या, पाणी कोणतं सुकणार आहे? त्याचं उत्तर इथलं पाणी नाहीये. त्यांनी पाण्याकरता वेगळा पुढचा शब्द वापरला. अहो गोदावरी वारी कोणतं पाणी सुकवते? भवसिंधूर विशुष्यते. भवसिंधूला शोषून टाकतं, त्याला ते ओढून घेतं, त्याला ते सुकवून टाकतं. किती मजेदार शब्द आहे, आपल्याकडे लक्षात घ्या. भव सिंधू. भव शब्दाचा अर्थ आहे उत्पत्ती, निर्मिती. भव हा शब्द संसाराकरता वापरला जातो. कारण हा संसार अगदी वेदांताचा शब्द वापरायचा तर प्रातिभासिक स्वरूपात का होईना पण निर्माण झालेला आहे. आणि म्हणून संसाराला भव असं म्हटलं जातं. तो भव कसा आहे? भव सागर शब्द आपल्याला ऐकून माहिती आहे, भव सिंधू शब्द आपल्याला ऐकून माहिती आहे. सागर शब्दाचा अर्थ इथे वापरताना काय अपेक्षित आहे? जसा त्या समुद्रापाशी गेल्यानंतर माणूस गटांगळ्या खातो तसा या संसारात गटांगळ्या खातो. जसा तो सागर प्रचंड पसरलेला असतो तसा हा संसार अपार पसरलेला आहे. जसा त्या सागराचा थांग पत्ता लागत नाही तसा हा संसार सुद्धा अथांग आहे आणि कितीही केला तरी पुरे वाटतच नाही. जसं समुद्राकडे सोडून द्या पोहणं, नुसतं पाहिलं तरी एक आनंद वेगळा आहे. कितीही वेळ पाहत राहिले तरी आता पाहणं पुरे असं होत नाही, कंटाळा येत नाही. हा जो भाव आहे तोही तुम्ही लावू शकता. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करत एकत्रित या संसाराला सागर असं म्हटलं. पण त्यातली पुढची गोष्ट आहे, लांबून पाहताना ठीक आहे, आतमध्ये उतरलात तर गटांगळ्या खायची वेळ येणार आहे. कारण आजूबाजूला सगळीकडे पाणी असणार आहे आणि त्या पाण्यामध्ये पाणी पाणी करत मरायची वेळ येणार आहे. कारण ते पाणी पिता येणार नाहीये. तसं या संसारामध्ये कितीही वेगवेगळे मार्ग वापरले तरी माणूस कायमचा सुखी होत नाही. या आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा त्याला सागर म्हटलंय, कारण तो गटांगळ्या खायला लावतो, वारंवार पुनर्जन्माच्या चक्रामध्ये ढकलत राहतो. हे सगळे अर्थ त्याच्यामध्ये आहेत. मग असा जो भवसिंधू तो दूर करायचा असेल तर उपाय काय? त्या पाण्याला म्हणजे भवसिंधूच्या या पाण्याला गोदावरीचं पाणी दूर करतं. वाक्याचा अर्थ गोदावरीचं स्नान केलं की त्या स्नानाचं जे पुण्य लागतं त्या पुण्याने भवसिंधू सुकला अशी आपल्याला म्हणायची वेळ येते. कारण तो सगळ्या त्या संसाराच्या त्रासातून माणूस मुक्त होतो. मुक्तता देणारं अशा प्रकारचं हे दिव्य जल, त्याचं कौतुक करताना अशी एक चमत्कृती. आणि मग अशा पद्धतीने
एक सुंदर अन्योक्ती सुभाषितकारांनी आपल्या समोर ठेवली. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.